आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजनाच्या काही अडचणी या ठिकाणी सांगितल्या त्या अडचणीमध्ये मागे आपण जास्त काही नाही करू शकतो. त्यातलाही सुरळीत झाली परंतु आता पुन्हा जर अडचण येत असेल तर आता मी कार्यक्रमानंतर बोलून बघतोय नाही ऐकलं तर पुन्हा आंदोलन आणि अशा पद्धतीनं ज्या ज्या ठिकाणी अडचणी त्या त्या ठिकाणी आपल्याला त्या मार्गाने जाण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. परवा परिस्थितीतल्या सुद्धा पाणी पुरवठा योजनेसाठी मी आंदोलन करायला सांगितले कारण त्या ठिकाणी योजना होऊन सुद्धा पाणी येत नाही. त्याला त्याच्याशिवाय दुसरं काय पर्याय आणि अशाच पद्धतीनं रेशनच्या बाबतीमध्ये जी अडचण सांगितली मी आता कार्यक्रमानंतर तहसीलदारांनी त्या अडचणीच्या बाबतीमध्ये आपण कसे सोडवता येईल ते बघू. वड्यामध्ये पाणी सोडायच्या बाबतीमध्ये सुद्धा उजनीच्या तिथं आता चिमणी मंजूर केलेली आहे परंतु त्याचं अजून काम राहिलं तरी आता आपल्याला राठोड साहेबांच्या पद्धतीनं कुठून तरी आपल्याला पाणी त्या वड्यामध्ये सोडण्यासाठी निश्चितपणाने आपण प्रयत्न करू जेणेकरून या पाळीला कारण ह्या वर्षीचं सिनेमाचं लाईट बिल जवळपास पूर्ण वर्षभर चालत एवढं लाईट बिल आपण भरलेलं आहे रक्कम जमा आहे. त्यामुळं जवळपास 15 एप्रिल पर्यंत मला वाटत नाही पाणी सिनेमाचं बंद होईल. 15 एप्रिल पर्यंत पाणी चालू आहे आणि 15 एप्रिल पर्यंत जवळपास सगळीकडनं बरोबर समाधानकारक होईल अशी परिस्थिती आहे. आणि अशा पद्धतीनं सिनेमाच्या योजनेचं सुद्धा आपण बेरा आणि आयोगाला वड्यात कायम पाणी लागत होतं त्यासाठी तिथं आपण चिमणी मंजूर केली आणि ते एसकेपचं काम राहिलेलं ती काम आपल्याला पुढच्या कालावधीची उपलब्ध झाला ती काम आपल्याला पूर्ण करता येईल. त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची अडचण राहणार नाही एवढी या निमित्ताने आपल्या गावातल्या ज्या काही अडचणी असतील त्या आतापर्यंत सोडवण्यासाठी प्रयत्न केला. पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा जे जे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले जातील. आपला आयोगाव ते परिते रस्ता जे मुख्यमंत्री सडक योजनेने मंजूर झालाय त्याचं टेंडर झालंय वर्क ऑर्डर झालंय. एक 8-10 दिवसामध्ये आपण त्या रस्त्याचं उद्घाटनाचं नियोजन करतो. मी एक 8-10 दिवसामध्ये सांगेन पालकमंत्र्यांना ज्या दिवशी आपल्याला तारीख मिळेल त्या दिवशी आपण या रस्त्याचं उद्घाटन करू. पूर्ण रस्ता 100% कॉन्क्रीटचा मंजूर झालेला आहे त्याच्यामुळे रस्ता परितेपर्यंत हायवे पासून परितेपर्यंत पूर्ण होणार आणि कायमस्वरूपी या रस्त्याची जी अडचण होती ती कायमस्वरूपी निकाली निघणार आहे. त्याच्यामुळे त्या बाबतीतही काय अडचणीची कारण नाही. आपण सगळ्यांनी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर मला काही झालं सगळ्यांचे आभार मानायला त्याच्यामुळे आज